माझे नाव रेश्मा आहे. करोडोंच्या मालमत्तेची मी एकमेव वारसदार होते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा शोधून काढला होता, जेणेकरून तो माझा आदर करेल. मग आमचं लग्न झालं. लग्नानंतर माझ्या पतीने सर्व व्यवसाय सांभाळला. एके दिवशी अचानक माझे पती त्यांच्या विधवा बहिणीला घरी घेऊन आले आणि रात्री मी माझ्या पतीला तिच्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं. एके दिवशी मी रात्री माझ्या पतीच्या मागे गेले आणि तेव्हा पतीने आपल्या बहिणीसोबत जे काही केलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे पती ऑफिसला गेले होते आणि मी घरातील नोकरांच्या मागे आदेश सोडत होते. घरातील सर्व कामे मी स्वतःच्या देखरेखीखाली करून घ्यायचे. मला आरामात बसायची सवयच नव्हती. लग्नाआधी मी माझ्या वडिलांचा व्यवसाय त्यांच्यासोबतच सांभाळत होते, पण लग्नानंतर मी माझे घर सांभाळायला सुरुवात केली होती आणि स्वतःला मी व्यवसायातून मुक्त केले. माझे पती विजय हे खूप शिकलेले आणि कर्तबगार व्यक्ती होते. त्यांनी हा सगळा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला होता आणि मला सर्व चिंतांपासून त्यांनी मुक्त केले. विजय आणि मी मला हुंड्यात मिळालेल्या आमच्या मोठ्या बंगल्यात राहत होतो आणि आमच्या लग्नाला आत्ता 4च महिने झाले होते. हे 4 महिने माझ्या आयुष्यात खूप आनंदी गेले होते. विजयने माझी खूप काळजी घेतली होती. मी मोलकरणीला विजयसाठी स्वयंपाक बनवायला सांगितलं, कारण तो दुपारच्या जेवणासाठी घरी परत यायचा. विजय येण्याआधीच मीही तयार झाले. मला वाटले होते की आज मी त्याला ऑफिसला जाऊच देणार नाही. मी आज त्याच्यासोबत काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर जाईल. विजय परत आला तेव्हा तो एकटा घरी आला नव्हता, तर त्याच्यासोबत एक स्त्री पण आली होती, जिला मी पहिल्यांदाच पाहत होते. विजयने मला सांगितले की त्याला सुहानी नावाची एक विधवा बहीण आहे, जी तिच्या सासरच्यांसोबत राहत होती, पण आता तिच्या सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिले आहे. आता तिच्याकडे विजयशिवाय इतर कोणीही नाही. त्यामुळेच त्यांनी सुहानीला आपल्या घरी परत येण्यास भाग पाडले, जेणेकरून ती आपल्यासोबत राहू शकेल. माझ्याकडे इतक्या प्रेमाने आणि आदराने बघत त्यांनी मला विचारले, रेश्मा, मी माझ्या बहिणीला तुझ्या घरी ठेवल्यास तुला काही अडचण असेल का? तुझी इच्छा असेल तर आपण सुहानीला 7व्या क्वार्टरमध्ये राहायला जागा देऊया. रेश्मा, पण माझ्या बहिणीला माझ्याशिवाय दुसरा कोणाचाही आधार नाही, म्हणूनच मी तिला एकटं सोडू शकत नाही. वेळेने तिला आधीच खूप त्रास दिला आहे आणि तिला तारुण्यात तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा एकटेपणा सहन करावा लागला आहे. जे तिने दुःख काढले आहे ते मी स्वतः काढू शकत नाही. विजयच्या डोळ्यातले अश्रू पाहून मला खूप वाईट वाटले. मी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, विजय, काय बोलतोयस तू? ही बहीण माझी कोणी नाही का? आणि मी माझ्या नंदेला 7 क्वार्टर्समध्ये जागा का देऊ? आपल्या घरातच एवढी मोठी जागा आहे. आपला एवढा मोठा बंगला आहे. अनेक खोल्या आपल्या बंगल्यात रिकाम्या पडल्या आहेत. त्यातली एक खोली तुम्ही सुहानीला देऊ शकता. माझे बोलणे ऐकून विजयचा चेहरा उजळला. तो माझा हात धरून मला म्हणाला, रेश्मा, मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. मी त्याला म्हणाले, तू एकदाही असं काही बोललास तर मी तुझ्यावर रागवेला. मी समोर बसलेल्या सुहानीला मिठी मारली आणि विजयला मी सांगितले की तिला त्यांच्या खोलीत घेऊन जा. मी सर्वांसाठी जेवण वाढते. विजयने सुहानीला आमच्या शेजारच्याच खोलीत जागा दिली होती. आता मी सर्वांसाठी जेवण डायनिंग टेबलवर वाढले होते. थोड्याच वेळात विजय आणि सुहानी पण जेवायला आले. मला विजयच्या बहिणीबद्दल अजून काहीच माहिती नव्हते. तसेच विजयने लग्नानंतर कधीही आपल्या बहिणीचा उल्लेखही केला नव्हता. विजयची बहीण खूपच निरागस आणि सुंदर दिसत होती. ती डोकं खाली करून जेवण करत होती आणि मी विचार करत होते की या गरीब मुलीवर तिच्या नशिबाने कसला छळ केला आहे. ती खूप कमी वयात विधवा झाली होती. जेवण झाल्यानंतर काही वेळाने विजय माझ्या खोलीत आला. तेव्हा मी त्याला विचारले की आजपर्यंत तू कधीच दारूच्या नशेत सुद्धा माझ्यासमोर तुझ्या बहिणीचा उल्लेखही केला नाहीस. तुझी बहीण खूप गोड आहे. जर तू मला याबद्दल अगोदरच सांगितले असते तर आपण तिला तिच्या सासरच्या घरून केव्हाच इथे आणले असते. तेव्हा तो म्हणू लागला की सुहानीने तिच्या मर्जीने काही दिवसांपूर्वी लग्न केले होते. आमच्या आईवडिलांच्या मृत्यूपूर्वीच मी सुहानीसोबत असलेले सर्व नातेसंबंध संपवले होते. काही दिवसांपूर्वी मला समजले की सुहानी विधवा झाली आहे आणि मला ते सहन होत नव्हतं.
म्हणून मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो आणि तेव्हा तिच्यासोबत तिच्या सासरच्या लोकांचे वागणे पाहून मी तिला माझ्यासोबत इथे आणण्याचा निर्णय घेतला. विजयच्या खांद्यावर डोकं ठेवून मी त्याला म्हणाले, तू खूप चांगला निर्णय घेतला आहेस आणि तू योग्य निर्णय घेतला आहेस. तुझ्या बहिणीला आपल्या घरात कधीही काहीही अडचण येणार नाही. मी तिची खूप काळजी घेईल. तेव्हा विजय हसला आणि तो म्हणाला, मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. वडिलांच्या इच्छेनुसार विजय आणि माझे लग्न झाले होते. विजय माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होता आणि माझ्या वडिलांना त्याचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि समर्पण हे सर्व खूप आवडले होते. मी माझ्या वडिलांचा कारखाना सांभाळायचे आणि वडील ऑफिसमध्ये बसून राहायचे. मी पण विजयला खूप वेळा भेटले होते, पण त्यावेळी मला माहिती नव्हते की विजय माझा लाईफ पार्टनर बनणार आहे. जेव्हा पप्पांची तब्येत थोडी बिघडली आणि त्यांना वाटले की त्यांनी माझे लग्न करावे जेणेकरून त्यांना मला माझ्या घरी आनंदात पाहून त्यांच्या मनाला सांत्वन मिळेल, तेव्हा पप्पा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले. काही वेळ निघून गेला कारण आम्हाला आमच्यासारखीच नाती दिसू लागली होती. पण पप्पांना एकही मुलगा त्यातला आवडला नाही कारण आम्ही खूप श्रीमंत लोक होतो आणि आमच्यासारख्या कुटुंबात बहुतेक मुले त्यांच्या आवडीनुसार लग्न करतात, नाहीतर ते चुकीच्या कामात गुंतवायचे कामं करतात. मग कळत नाही एके दिवशी माझ्या बाबांनी अचानक माझ्यासाठी विजयची निवड का केली. जेव्हा वडिलांनी मला विजयबद्दल सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले कारण तो कोणत्याही प्रकारे आमच्या बरोबरीचा नव्हता. पण माझे वडील म्हणू लागले की हा मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि खूप चांगला मुलगा आहे. मला खात्री आहे की हा मुलगा नेहमी तुझा आदर करेल आणि तुझे वाईट करण्याचा तो कधीही विचार करणार नाही. तुझा आदर करणाऱ्या व्यक्तीशी तू लग्न करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला विजयपेक्षा चांगला कोणीही सापडलाच नाही ज्याच्याशी मी तुझे लग्न जमवू शकेन. माझ्या करोडोंच्या संपत्तीची तू एकटीच मालक आहेस. विजय एक हुशार आणि मेहनती व्यक्ती आहे. तो माझ्या व्यवसायाला खूप पुढे नेईल आणि तुम्ही दोघेही खूप चांगले जीवन जगू शकाल. विजय हा खूप मेहनती माणूस आहे. या माझ्या वडिलांच्या विधानावर माझा आधीच विश्वास बसला होता कारण मी त्यांना कंपनीत मोठ्या समर्पणाने काम करताना पाहिले आहे. पप्पांना विजयबद्दल जे कळले त्यानुसार विजयचे आईवडील वारले होते आणि तो त्यांच्या घरी एकटाच राहत होता. त्याचे इतर कोणाशी काही संबंध नाही. हे कळल्यावर पप्पा आणखीनच काळजीत पडले. म्हणूनच त्यांचा सर्व वेळ आणि प्रेम माझ्यासाठीच असेल. एके दिवशी पप्पांनी विजयशी आमच्या नात्याबद्दल बोलण्याची संधी साधली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. विजय आणि मी 2 वेळा भेटलो होतो आणि आमचे नाते आता घट्ट झाले आणि विजयच्या सल्ल्यानुसार पप्पांनी माझे आणि त्याचे लग्न खूप चांगले केले. लग्नानंतर विजय आणि आम्ही दोघं माझ्या वडिलांनी दिलेल्या बंगल्यातच राहू लागलो. माझा पाठिंबा मिळाल्याने विजयला खूप आनंद झाला होता आणि पप्पा जे म्हणाले ते अगदी खरे ठरले. विजयने पहिल्या दिवसापासूनच माझी अशा प्रकारे काळजी घ्यायला सुरुवात केली की ते सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले. पण जर त्याच्या मनात आले तर तो मला जमिनीवर पाऊलही ठेवू देणार नाही. विजय मला सांगू लागला, लग्नानंतर तू घरी आराम कर आणि ऑफिसची जबाबदारी तू माझ्यावर टाक. मी बाबांसोबत सगळं सांभाळून घेईन. मी बऱ्याच काळापासून माझ्या वडिलांसोबत त्यांच्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या हाताळत होते आणि आता मला थोडी शांतता हवी होती. मला आराम मिळाल्याने मला खूप आनंद झाला होता. विजय माझ्या वडिलांसोबत मोठ्या कष्टाने आमचा व्यवसाय सांभाळत होता आणि मी घरातील कामात पूर्णपणे गुंतून गेले होते. आता माझे पप्पा पूर्वीपेक्षा जास्त आजारी राहू लागले होते, त्यामुळे त्यांनीही सर्व काही विजयकडे सोपवले होते. ते अधूनमधून ऑफिसला जायचे आणि विजयला प्रामाणिकपणे काम करताना पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा. विजयने आमचा व्यवसाय खूप उंचीवर नेला. दिवस छान जात होते आणि मी माझ्या नशिबावर खूप खुश होते. सुहानी आमच्या आयुष्यात आल्यावर आम्ही दोघांचे तिघे झालो. नेहमीप्रमाणे विजय ऑफिसला जायचा आणि घरच्या कामासोबत मी कधीकधी सुहानीच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलायचे. ती फार कमी बोलायची, पण मला तिची चांगली वागणूक खूप आवडली होती. मी जेव्हाही तिच्या खोलीत जायचे तेव्हा ती माझे बोलणे शांतपणे ऐकायची आणि ती काहीही बोलायची नाही. कदाचित परिस्थितीमुळे तिला खूप वेदना झाल्या असतील.
आणि मला तिच्या डोळ्यात ते सर्व काही दुःख स्पष्ट दिसत होतं. मला सुहानीला पुन्हा जिवंत करावे असे वाटत होते, म्हणून मी तिला खोलीतून बाहेर यायला सांगत होते. एके दिवशी दुपारी विजय ऑफिसमधून घरी परत आला. तेव्हा काही वेळाने तो सुहानीच्या खोलीतून माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, तू सुहानीच्या खोलीत जात जाऊ नकोस, असे तो मला रागात सांगू लागला. तिला काही काळ एकटं सोड आणि ती स्वतःच तिच्या दुःखातून बाहेर येईल. तिला तिच्या दुःखाबद्दल कोणाशीही बोलणे आवडत नाही आणि तू वारंवार तिच्याशी बोलल्यामुळे ती अस्वस्थ झाली आहे आणि येथून निघून जाण्याची ती चर्चा करत आहे. हे सर्व ऐकून मला काळजी वाटली की विजयला माझा गैरसमज होत असेल. मग मी त्याला विचारले की मी सुहानीच्या खोलीत का नाही जायचं. मला फक्त तिला पुन्हा जिवंत झालेलं बघायचं आहे. विजय माझा हात धरून मला म्हणाला, मला माहीत आहे रेश्मा, तुझा हेतू खूप शुद्ध असेल, पण यावेळी तिला एकांत हवा आहे, म्हणून तिला तू एकटं सोड. मी विजयला वचन दिले की मी यापुढे सुहानीला त्रास कधीही देणार नाही. असो, या दिवसात माझ्याकडे खूप कामं होते. मी रात्री लवकर झोपायला लागले आणि सकाळी खूप उशिरा मी झोपेतून उठायचे. विजयला मी उठण्यापूर्वी ऑफिसला जावे लागायचे आणि फार कमी वेळात मला त्याच्यासाठी जेवण वाढावे लागायचे आणि घरातील कामेही मलाच सांभाळावी लागतात. आता मला सतत थकवा जाणवू लागला आणि मला घरची कामेही नीट करता आली नाहीत. त्यामुळे आता घरातील नोकरांना कामं करावी लागत होते. मी फक्त त्यांच्यावर नजर ठेवायचे. मी माझा बहुतेक वेळ माझ्या खोलीतच घालवू लागले, कारण थोड्याच वेळात मला खूप थकवा जाणवत होता. असे का होत होते माहिती नाही. लग्नात मी माझी जुनी मोलकरीण माझ्यासोबतच आणली होती आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता, म्हणून मी तिच्यावर घरची जबाबदारी सोपवली आहे. आता रेश्मा स्वतः आराम करू लागली. मी कुठेही पडून झोपू शकते, पण पूर्वी असे नव्हते. मी संपूर्ण ऑफिस आणि घर सांभाळायचे, पण मला थकवा कधीच जाणवला नाही. माझी तब्येत इतकी विचित्र होऊ लागली की मी रात्री कॉफी पिण्याचे प्रमाण देखील आता कमी केले. जर मी कॉफीशिवाय झोपू शकत नव्हते, तरी जेव्हा मी विजयला हेच सांगितले तेव्हा तो मला म्हणाला की हवामान बदलत आहे, कदाचित म्हणूनच तुला असे वाटत असेल, त्यामुळे तू अधिक विश्रांती घ्यावी. तो माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलायचा की मी सर्व समस्या माझ्या विसरून जायचे. मी त्याच्या डोळ्यात पाहत होते. आत्ताही तेच झाले. आत्ता मी सुहानीच्या खोलीत जाणे पूर्णपणे बंद केले होते. तीही तिच्या खोलीत एकटीच आता बसायची आणि जेवण पण ती खोलीतच करायची. त्यामुळे आता मला तिचा चेहराही दिसत नव्हता. विजय ऑफिसमधून घरी आल्यानंतर तो अगोदर तिच्याच खोलीत जायचा आणि तिच्यासोबत थोडा वेळ घालवून तो माझ्याकडे परत यायचा. मी त्याला त्याच्या बहिणीला वेळ देण्यासाठी अजिबात आक्षेप घेतला नाही. पण एके रात्री झोपेतून मी उठले तेव्हा मला विजय बेडवर दिसला नाही आणि मध्यरात्री तो कुठे गेला असेल असा प्रश्न मला पडला. त्यांना पाहण्यासाठी मी खोलीतून बाहेर पडताच विजय मला सुहानीच्या खोलीतून बाहेर पडताना दिसला. मी विचार करत होते की विजय मध्यरात्री सुहानीच्या खोलीत काय करत असेल, पण मग मला वाटलं की तो तिला भेटायला गेला असावा. मी विजयला काहीच बोलले नाही आणि तो माझ्याकडे पाहण्याआधीच मी स्वतः पटकन खोलीत निघून आले. हा ट्रेंड चालूच होता. अनेकदा रात्री डोळे उघडले तर विजय खोलीत उपस्थित नसायचा. मला आता समजले नाही विजयला मध्यरात्री त्याच्या बहिणीच्या खोलीत जाणे का आवश्यक आहे. तो ऑफिसमधून परत येताच अगोदर त्याच्या बहिणीच्याच खोलीत जातो. विजयशिवाय मला पुन्हा झोप येत नव्हती आणि जोपर्यंत तो खोलीबाहेर आहे तोपर्यंत मला खूप विचित्र वाटायचे. एके रात्री असे घडले की मी माझे डोळे उघडले तेव्हा विजय परत खोलीत उपस्थित नव्हता आणि मी पुन्हा झोपू शकले नाही. मला आता सुहानीला भेटून खूप दिवस झालेले होते. मला वाटलं फक्त मी त्या दोघांसोबत थोडा वेळ बोलत बसावं. जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि सुहानीच्या दारापाशी पोहोचले तेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता आणि मला आत काहीतरी दिसत होतं. या दृश्याने माझे मन हेलावले. विजय मध्यरात्री आपल्या बहिणीसोबत असं करू शकतो याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. आता मला माझ्या पायांवर उभं राहणे कठीण झाले होते. आतून येणाऱ्या आवाजांनी माझी बोलण्याची शक्तीही हिरावून घेतली होती. विजय सुहानीला मिठी मारून तिच्यावर प्रेम करत बसला होता, पण असे प्रेम भाऊ आणि बहिणींमध्ये कोणत्याही परिस्थितीत असूच शकत नाही. मी त्याला ज्या अवस्थेत पाहिलं
ते शब्दात वर्णन करणे शक्यच नाही. पण त्यानंतर विजय आणि सुहानीच्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या नात्याचे वास्तवही माझ्यासमोर पूर्णपणे उघड झाले. सुहानी विजयला सांगत होती की अजून किती दिवस आपण भाऊ बहीण असल्याचं नाटक करत राहणार आणि मी माझ्याच सवतीला माझ्या डोळ्यासमोर सहन करत राहणार. रेश्माला पाहिल्यावर माझे रक्त उकळायला लागते. आता माझे मन तिला आपल्या आयुष्यातून हाकलून देऊ इच्छित आहे. आणि विजय सुहानीला सांगत होता की म्हणूनच मी रेश्माला तुझ्या खोलीत येण्यापासून आता रोखले आहे. मला आता भीती वाटते की तू रागाने तिच्यासमोर सत्य प्रकट करशील. अगदी काही दिवसांचीच गोष्ट आहे. मग आपले आयुष्य रेश्मा आणि तिच्या वडिलांपासून कायमचेच मुक्त होईल आणि ही सर्व संपत्ती आपल्या दोघांची पती पत्नीची होईल. सुहानी म्हणत होती की मी इतके दिवस याचीच वाट पाहत होते, पण रोज रात्री तू तिच्या रूममध्ये असतोस आणि मी इथे अंगाऱ्यावर झोपते. ती तुझ्या मिठीत आहे या विचाराने माझे हृदय जळते. विजय तिला सांगत होता की सुहानी, तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस आणि तुला नवीन आयुष्य देण्यासाठी मी हे सर्व काही केलं आहे. किती दिवस वासना मारून छोट्याशा घरात राहणार होतो आपण. म्हणूनच आपल्या दोघांच्या भविष्याचा विचार करून मी हा निर्णय मोठ्या कष्टाने घेतला आहे. दुसऱ्या स्त्रीसोबत राहणे माझ्यासाठीही सोपे नाही. मी रेश्माच्या वडिलांना हलकेच विष द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे ते पूर्वीपेक्षा जास्त आजारी आता राहू लागले आहेत. आणि मी रेश्माच्या कॉफीच्या भांड्यातही विष मिसळले आहे. ती रोज रात्री कॉफी पिऊन झोपते आणि तिच्या शरीरातही विषाचा प्रभाव आता दिसून येत आहे. म्हणूनच ती बहुतेक वेळा झोपून राहते. म्हणूनच मी सुद्धा तुझ्याकडे इतक्या सहजतेने येऊ शकतो, कारण मला माहिती आहे की ती एकदा झोपली की सकाळीच तिला जाग येते. सुहानी, तू हे सर्व काही अजून काही दिवस सहन कर. मग रेश्मा आणि तिच्या वडिलांची गोष्ट कायमचीच संपेल आणि आपण दोघे आयुष्यभर आलिशान बंगल्यात एकत्रच राहू. सुहानीवर असलेले अपार प्रेम तो पूर्णपणे व्यक्त करत होता आणि मी खिन्न अवस्थेत दारात टेकून उभा होते. माझ्या वडिलांनी जो व्यक्ती साधा, प्रामाणिक आणि सभ्य व्यक्ती म्हणून माझ्यासाठी निवडला होता, तो व्यक्ती इतका फसवणूक करणारा होता यावर माझा विश्वास कसा बसेल. विजयसाठी मी फक्त एक प्राइस ब्रँड होते, ज्याद्वारे त्याला त्याचे आयुष्य बदलायचे होते. त्याने माझ्या वडिलांनाही मरणाच्या जवळ आणले होते आणि त्याला माझ्यापासून लवकरात लवकर सुटका हवी होती. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व काही संपत्ती आपोआपच त्याच्या हाती येईल हे त्याला चांगलंच माहिती होतं. त्यामुळेच तो आमच्यासमोर छान वागायचा. हा सर्व विचार करून मला खूप चक्कर येऊ लागली. माझ्या शरीरात बराच वेळ अशक्तपणा होता आणि म्हणून हे सर्व पाहून मी थक्क झाले. विजय आणि सुहानीला माझी उपस्थिती जाणवली. दोघांनीही माझ्याकडे बघताच त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. गेल्या काही दिवसांपासून मी कॉफी पित नाही याची कल्पनाही विजयला आली नव्हती आणि कदाचित त्यामुळेच मला रात्री झोप येत नव्हती. तर मी सकाळी कॉफी प्यायचे आणि दिवसभर नशेत राहायचे. विजय आश्चर्याने मला म्हणाला, रेश्मा, तू इथे काय करतेस? मी इथे सुहानीला भेटायला आलो होतो, परंतु मी त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकले होते आणि त्यांना एकत्र पाहिले होते. विजयला सांगण्याची ही योग्य वेळ नव्हती की मला त्याचे सत्य कळले आहे, म्हणून मी खोटं बोलण्याचा अवलंब केला आणि विजयला मी सांगितले, ते मला झोप येत नाही म्हणून मी तुला बोलवण्यासाठी इथे आले होते. विजय मेल्या पावलांनी माझ्यासोबत रूममध्ये परतला. रात्रभर मला माझे अश्रू मोठ्या कष्टाने रोखावे लागले. मी विजयवर खूप प्रेम करू लागले होते. मी त्याला मनापासून स्वीकारले होते, पण त्याने माझा विश्वास नष्ट केला होता. सकाळ होताच विजय ऑफिसला निघाला आणि मी माझ्या वडिलांचे मित्र असलेल्या साहेबांना फोन करण्याची संधी साधली. मी त्यांना फोनवर रडत रडत संपूर्ण हकीकत सांगितली. त्याने मला आश्वासन दिले की तो सर्व काही ठीक करेल आणि थोड्याच वेळात तो काही पोलिसांसह आमच्या घरी आला आणि त्याने सर्वप्रथम सुहानीला तिच्या खोलीत बंद केले. त्यांनी माझ्या कॉफीचे भांडे ताब्यात घेतले आणि विजयने मला विष पाजण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध करण्यासाठी ते चाचणीसाठी पाठवले गेले. एका लेडी कॉन्स्टेबलला बोलावून घेतले आणि सुहानीचीही विचारपूस केली गेली. तीही पोपटासारखी खरं खरं बोलू लागली. विजयला माहीत होतं की माझे वडील माझ्या लग्नासाठी एक चांगला मुलगा शोधत आहेत. म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम सुहानीला सोडून दुसरे घर भाड्याने घेतले आणि मुद्दाम माझ्या वडिलांच्या नजरेत तो हिरो बनला.
त्याचे नशीब पणाला लागले आणि पप्पाला आपल्या जाळ्यात अडकवण्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला होता. सुहानी आणि विजय यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांचे लग्न झाले होते आणि आता दोघंही गरिबीला खूप कंटाळले होते. त्यांना त्यांचं चांगलं आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं. माझा आणि माझ्या वडिलांचा जीव घेणे त्याला अवघड वाटले नाही. अशा पद्धतीने विजय पुढे सरसावला. सुहानीच्या वक्तव्याने हे सगळं प्रकरण इतकं सोपं झालं होतं. हळूहळू समजले. सुहानी आणि विजय यांनी एकमेकांशी प्रेमविवाह केला होता. इन्स्पेक्टर साहेबांनी लगेचच विजयलाही अटक केली. मी गुन्हा दाखल केला आणि माझ्या वडिलांवर मी उपचार सुरू केले. त्यांच्या शरीरात बरेच विष शिरले होते, त्यामुळे ते अंथरुणाला खिळून होते. आज विजय आणि सुहानी तुरुंगात होते आणि त्यांच्या लोभाचे परिणाम ते भोगत होते. पप्पा आणि मी नव्या उत्साहाने बिझनेस बघायला सुरुवात केली होती. बाबा आता बरे झाले. बाबा आणि मी आमच्या व्यवसायाकडे नव्याने नजर टाकू लागलो आणि आम्ही आमच्या आयुष्यात खूप पुढे गेलो. कधी कधी काही माणसं दिसतात तशी नसतात. म्हणूनच विजयने प्लॅनिंग करून रेश्मा आणि तिच्या वडिलांना फसवले होते. मित्रांनो, हे मात्र खरं आहे. सत्य कधी ना कधी सर्वांसमोर येतच असते. वाईट कर्माची फळं नेहमी वाईटच असतात. पैशाच्या लोभाने विजय आणि सुहानी दोघांनी रेश्मा आणि तिच्या वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पण योग्य वेळी रेश्मासमोर सर्व सत्य आले आणि हा खेळ उघडकीस आला. मित्रांनो, तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.